तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है, याद आता है। आज का अपना प्यार नहीं है, जन्मों का ये नाता है, ये नाता है। नमस्कार मित्रांनो, हे आपल्या सर्वांच्या आवडीचं यूट्यूब चॅनल आहे सतीश विंचुरकर ऑनलाईन हार्मोनियम ट्युशन। तर आपली सिरीज चालू आहे सध्या शिवरंजनी राग। तर शिवरंजनी रागामधलं हे 6वं गाणं आहे आपलं। अति थोडंसं म्हणजे एकदम सोपं नाही गाणं, मीडियम गाणं आहे, कारण याच्यामध्ये एकूण 3 अंतर आहेत। त्याच्यापैकी एक अंतरा थोडासा वेगळा वाजतो आणि उरलेले 2 अंतर थोडे वेगळ्या पद्धतीने वाजतात। तर तसं एवढं काही अवघड नाही, रागाचे स्वर तेच आहेत, फक्त इतर ठिकाणी थोडीशी राग भ्रष्टता करता, कुठं कोमलनी घेतात, कुठे शुद्ध ग घेतात। याच्यामध्ये म वापरला त्यांनी, शुद्ध म घेतलेला आहे। स्वर सांगतो, सा रे ग प ध, हे शिवरंजनी रागाचे स्वर आहेत। सा रे ग प ध आणि तार सप्तकातला सा रे, आणि इकडे मंद्र सप्तकामधला ध आणि प, ध प सा ध प, सॉरी प नाही याच्यात, ध च ध पर्यंत जातो। हे एवढे स्वर आहेत, सा रे ग प ध, सा रे ध, आणि हा म ही थोडीशी रागभ्रष्टता त्याच्यामध्ये आहे। हा म हा स्वर शिवरंजनीमध्ये येत नाही, परंतु गाण्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी या ठिकाणी म चा उपयोग त्यांनी केलेला आहे। तर बघूयात आपण गाणं, गाण्याचे एक एक ओळ, एक एक नोटेशन। सोपं आहे, तसं काही फार आवड नाहीये। तुमसे मिलकर सारे ग प ग, सारे ग प ग, तुमसे मिलकर ना जाने क्यों, इथं म वापरला, ना जाने क्यों सारे ग म रे, सारे ग म रे, और भी कुछ प प प ध ध ध, और भी कुछ याद आता है, प ग प ग सा ग, याद आता है, याद आता है, प ग सा ग, याद आता है, रे सा रे सा रे सा रे सा रे सा, याद आता है। आता ह्या अंतरा आपला सॉरी स्थायी मधली जी दुसऱ्या ओळी आहेत, ह्या ओळी सेम आहेत, फक्त शब्द बदलतात, नोटेशन सेम आहे। आज का अपना प्यार नहीं है, जन्मों का ये नाता है, ये नाता है। तर या ठिकाणी आपला स्थायी संपलेला आहे। आता आपण जो या अंतराकडे, याच्यामध्ये 3 अंतर आहेत, मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे। तर एक अंतरा जो पहिला अंतर आहे तो वेगळा आहे, आणि दुसरा अंतरा, दुसरा आणि तिसरा सेम आहे। तर पहिला अंतर आपण हो प्यार की कातिल, सारे सारे ग म ग ग ग, सारे ग म ग ग ग, हो प्यार के कातिल, प्यार के दुश्मन, धप धप ग ग, प्यार के दुश्मन, धप धप ग ग, लाख लाख बनिए, लाख बनिए, म प प म ग ग, लाख बनिए, म प प म ग ग, दुनिया दीवानी, ग ग रे सा रे सा, दुनिया दीवानी, ग ग रे सा रे सा। आता याच अंतरामधल्या
शेवटच्या जे 4 ओळी आहेत त्या सेम आहेत. ओ हमने वफा की राह न छोड़ी, हमने तो अपनी हार न मानी, हार न मानी. आणि अंतरामधल्या शेवटच्या 2 ओळी, उस मोड़ से भी हम पप ध ध स पप ध पप प ध स, उस मोड़ से पप प पप पप प ध सा सा सा, उस मोड़ से भी हम अरे सारे सा ध प भी हम अरे सारे सा ध प, उस मोड़ से भी हम गुजरे हैं पध सा सा, गुजरे हैं जिस मोड़ जिस मोड़ पे सब ससर ससरे सधप ससरे ससरे सधप, जिस मोड़ पे ससरे सधप, जिस मोड़ पे सब लुट जाता है, लुट, हे पहिल्यासारखंच आहे. लुट जाता है, लुट जाता है, लुट जाता है, लुट जाता है. तर या ठिकाणी आपला पहिला अंतरा संपलेला आहे. आपण दुसऱ्या अंतराकडे जाऊ आता. दुसरा अंतरा, पहिला अंतरा इथून सुरू होतो 6 पासून, दूसरा अंतरा प पासून सुरू होतो. एक तेरे बिना प प प ध ध ध प, एक तेरे बिना इस दुनिया के प प प ध ध ध प, एक तेरे बिना एक दुनिया की हर चीज अधूरी लगती, हर चीज अधूरी. प प प ध प ग रे सा, हर चीज अधूरी. प प प ध प प प ध प ग रे सा, प प प ध प ग रे सा, हर चीज अधूरी लगती है, सा ध रे सा सा लगती है, सा ध रे सा सा. आता ह्या अंतरामध्ये दुसऱ्या जे 4 ओळी आहेत त्या आपण शिकलेल्या आहेत, तशाच आहेत त्या पहिल्या अंतरात शिकली. पहिल्या अंतरात दोन्ही 4 ओळी सारख्या आहेत, याच्यात 2 ओळी वेगळ्या, 2 अशा आहेत. आता बघा, तुम पास कितने पास मगर नजदीकी भी दूरी लगती, तुम पास कितने पास मगर नजदीकी भी दूरी लगती है. आणि शेवटच्या ओळी सारख्याच आहे. प्यार जिन्हें हो जाए उन्हें कुछ और नजर कब आता है. चला, हा दुसरा अंतर झाला. आणि तिसरा अंतरा सेम आहे. मर के भी कभी जो खत्म न हो, हा दुसऱ्या अंतरासारखा आहे. मर के भी कभी जो खत्म न हो, ये प्यार का वो अफसाना है. तुम भी जो हमारे साथ चले, हमको भी वहाँ तक जाना है. वो झूम के अपनी धरती से आका जहाँ मिल जाता है, मिल जाता है. तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है, याद आता है. तर अशा प्रकारे हे गाणं आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. सोपं गाणं आहे, तसं काही फारसं अवघड नाही. 3 अंतर आहेत. एक अंतरा वेगळा वाजतो, दुसऱ्या अंतरामधल्या फक्त 2 ओळी वेगळ्या वाजतात, बाकी सेम आहे. तर मित्रांनो, माझी आपल्याला विनंती आहे, जर आपल्याला माझा हा आपल्याला सोप्या पद्धतीनं हार्मोनियम शिकवण्याचा प्रयत्न आवडला असेल तर कृपया माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं की माझे पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळतं
आणि थोडं मला पण त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळतं. धन्यवाद.